मेंदूतनं 12 नर्व्स बाहेर येतात, उजवीकडनं 12, डावीकडनं 12. त्यातली 8वी नर्व म्हणजे अॅक्युस्टिक नर्व. म्हणजे मेंदूतनं येणाऱ्या मज्जातंतू नर्व्स पासून ज्या गाठी येतात त्यातल्या जवळजवळ 60 ते 65% गाठी फक्त या ऐकण्याच्याच नर्व पासून येतात. पहिली गोष्ट म्हणजे ही गाठ कधी कॅन्सर होत नाही. तेव्हा बहुतेक तुला मैत्रिणीच्या गोष्टी ऐकू आल्या नाहीत म्हणून लेका पहिल्यांदा कळलं काहीतरी कानात डिफेक्ट आहे. बायकोसमोर बोलायला मजा येते ना, तू काही बोलू शकत नाहीस मला. असो, तर आता ही गाठ तुझी जी आहे, या गाठीची पूर्वी उपचार काय होते, आम्ही नेहमीच ऑपरेशन करायचो. म्हणजे मी जेव्हा विद्यार्थी तेव्हा अॅकोस्टिक न्यूरोमा म्हणजे ऑपरेशन. एक नवीन म्हणजे आता नवीन राहिलेलं नाही प्रकारचं एक रेडिएशन असतं. रेडिएशन म्हणजे किरणांचे उपचार. त्या रेडिएशनला म्हणतात स्टिरिओटॅक्टिक रेडिएशन, म्हणजे फोकस्ड रेडिएशन म्हण. छोट्याच भागामध्ये फक्त तेवढ्याच भागात किरण पडतात. त्यामुळे मोठा डोस आपण देऊ शकतो आजूबाजूच्या रचनांना हानी न होता, डॅमेज न होता. कळलं ना? तर पहिल्यांदा 2.5 सेंटीमीटर ही लक्ष्मण रेषा होती की 2.5 सेंटीमीटर पेक्षा गाठ जर मोठी असली तर नो नो नो. पण नंतर अनुभवातनं लक्षात आलं की 2.5 ते 3 हा असा एक भाग आहे की काही लोकांना फायदा होतो, काही लोकांना होत नाही. तर आपण नक्कीच त्याचा उपयोग करून घेऊया. कारण तुझी गाठ 3 सेंटीमीटरच्या थोडीशी खाली आहे. त्याचा जो आकार आहे तो 2.9, 2.4 आणि 3.1 म्हणजे तू त्या लक्ष्मण रेषेवरती आहेस, बॉर्डरवरती आहेस. तर आपण रेडिएशन घेऊन बघूया आणि नंतर दर 6 महिन्याला आपण सहसा आम्ही रेडिएशन दिल्यानंतर वर्ष 1.5 वर्ष करत नाही MRI. पण तू बॉर्डर लाईन वरती आहेस तेव्हा आपण दर 6 महिन्याला MRI करूया. जर रेडिएशन घेऊन सुद्धा गाठ वाढायला लागली तर मग शस्त्रक्रिया ऑपरेशन करू. कळलं ना?